एअर इंडिया फ्लाईट AI-171 ची ऑफिशियल इन्व्हेस्टिगेशन तपासणीमध्ये बोईंग 787 चं इंजिन थ्रस्ट, विंग फ्लॅप्स आणि लँडिंग गिअर्स यावर मेजरली फोकस केलं जात आहे. यासोबतच एअरलाईनचं मेंटेनन्स रिजिम हे पण इन्व्हेस्टिगेट केलं जात आहे. विमानाच्या रॅकेजमधून ब्लॅक बॉक्स मिळाल्याच्या नंतर भारताचे जे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंटल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आहे त्याला एक नवीन दिशा मिळाली आहे. आता हे सगळं काही समजून घेण्याच्या पहिले आपण काही टेक्निकल वर्ड जे आहेत आपण समजून घेऊ. आता इंजिन थ्रस्ट म्हणजे काय, तर विमान पुढे जाण्यासाठी जे फोर्स लागतो त्याला इंजिन थ्रस्ट म्हणतात. टेक्निकल जेट इंजिन जे असतं ते एअर इनटेक करत असतं आणि ते एअर इंजिन मध्ये कॉम्प्रेस पण होत असतं. ते कॉम्प्रेस झालेलं एअर फ्युएल सोबत कंबशन चेंबर मध्ये पेटवलं जातं. त्यामुळे जो गरम गॅसेस तयार होतात ते मागच्या बाजूने जोरात फेकले जातात आणि त्यामुळेच एक रिॲक्शन फोर्स तयार होतो आणि विमान हे हवेत उचललं जातं. तर विमानाला रनवेवरून हवेत उचलण्यासाठी हा थ्रस्ट म्हणजे फोर्स लागत असतो. आता दुसरं एक कारण असं असू शकतं जे एअरप्लेन क्रॅश झालेलं आहे त्यामागचं विंग फ्लॅप्स. तर विंग फ्लॅप्सनी काम केलं की नाही. आता विंग फ्लॅप्स म्हणजे काय, विमानाच्या पंखावर असलेले मुव्हेबल पॅनल्स जे टेक ऑफ आणि लँडिंग करते वेळी त्याची लिफ्ट वाढवण्यासाठी आणि स्पीड कमी करण्यासाठी वापरले जातात. टेक ऑफच्या वेळी फ्लॅप्स खाली झुकवले जातात, त्यामुळे विंग्सचं कर्वेचर वाढतं आणि विमान लवकर हवेत उडू शकतं. लँडिंगच्या वेळी फ्लॅप्स जे आहेत ते अजून एक्सटेंड केले जातात आणि ड्रॅग वाढतं आणि विमानाचा वेग कमी होतो आणि विमान आरामात खाली उतरू शकतं. काही अॅनालिस्टच्या मते व्हिडिओ फुटेज पाहिल्याच्या नंतर त्यांना असं दिसलं की विंग फ्लॅप्स हे पूर्णपणे उघडलेलेच नाहीत आणि त्यामुळेच हा अपघात झालेला आहे. जरी फ्लॅप्स उघडले नसले तरी थ्रस्ट जास्त दिला तर हा स्टॉल टाळता येऊ शकला असता. तर स्टॉल म्हणजे काय, स्टॉल म्हणजे हा एक अजून एक टेक्निकल वर्ड आहे जो पुढे चालून मी तुम्हाला सांगणारच आहे. फ्लाईट AI-171 ने अहमदाबादवरून टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणातच एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल आला. विमान धावपट्टीवरून निघाल्यानंतर लगेच खाली आलं आणि एका इमारतीवर जाऊन ते कोसळलं, ज्यामध्ये जवळपास 242 प्रवाशांपैकी फक्त एक प्रवासी तेवढा वाचला आहे. या क्रॅशमध्ये अजून एक पॉसिबिलिटी कन्सिडर केली जाऊ शकते, ती आहे बर्ड स्ट्राईक. आता आपण सर्जिकल स्ट्राईक ऐकलेला आहे, एअर स्ट्राईक ऐकलेला आहे. आता बर्ड स्ट्राईक काय, तर बर्ड स्ट्राईक म्हणजे साध्या भाषेमध्ये विमानाच्या इंजिनमध्ये पक्षाची झालेली जोरात धडक. पक्षी जेव्हा आकाशामध्ये उडत असतो त्यावेळी तो विमानाच्या जवळपास जर आला तर विमानाच्या इंजिनमुळे तिथं सक्शन तयार होतो, म्हणजे त्याला आत खेचायला लागतं आणि त्या सक्शनमुळे तो पक्षी विमानामध्ये जाऊन अडकवतो, इंजिनमध्ये जाऊन अडकवतो आणि ते इंजिन पूर्णपणे डॅमेज होऊ शकतं. काही वेळा तर इंजिन पूर्णपणे बंदी होतं. जसे की तुम्ही इतिहासामध्ये जर पाहिलं तर इसवी सन 2009 मध्ये US एअरवे फ्लाईट 1549 मध्ये हा सेम प्रकार घडला होता, ज्यावेळेस पक्षी विमानाच्या इंजिनमध्ये आलं, इंजिन बंद पडलं आणि ते विमान इमर्जन्सी हडसन रिव्हर मध्ये लँड करावं लागलं होतं. पण आपल्या या केसमध्ये AI-171च्या केसमध्ये पक्षी आलेले दिसत नाही. सीसीटीव्ही फुटेज हे तपासलेले आहेत, तिथं पक्षाची पॉसिबिलिटी दिसत नाही. त्यामुळे ही जी थिअरी आहे ती सध्या तरी रोल्ड आउट करण्यात आली आहे किंवा बाजूला ठेवण्यात आली आहे. डॉक्टर सोनिया ब्राउन, सिनियर प्रोफेसर एरोस्पेस डिझाईन, ही युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स मध्ये काम करत आहे. तिनं हे सर्व फुटेजेस पाहिलेले आहेत आणि हा प्लेन स्टॉल का झाला, म्हणजे विमानाचं पुढे जाणं आणि अचानक खाली येऊ लागणं याला स्टॉल असं म्हणलं जातं. जर विमानाचा थ्रस्ट म्हणजे फोर्स जर कमी झाला तर हा स्टॉल होऊ शकतो, जसे की रडारवर दाखवत पण आहे ते. पण हा थ्रस्ट का कमी झाला यामागचं एक्झॅक्ट रिझन अजून पण क्लिअर झालं नाही. हे काही ह्युमन एरर आहे का की काही टेक्निकल एरर आहे हे देखील तपासलं जात आहे. विमान तसं पाहायला गेलं तर ॲडव्हान्सच होतं, पण तसं त्याला जवळपास 11 वर्ष पूर्ण झाली होती, त्यामुळे मेंटेनन्स मध्ये काही इश्यू आहे का हे देखील इन्व्हेस्टिगेट होत आहे. जेव्हा जेव्हा एअरप्लेन क्रॅश होतात तेव्हा एक महत्वाचा फॅक्टर तपासला जातो, तो आहे पायलट एरर. तर आपण या केसमध्ये जर पाहिलं, AI-171च्या केसमध्ये जर पाहिलं तर एअर इंडियाचे कॅप्टन जे होते सुमित सबरवाल आणि को पायलट जे होते क्लाइव्ह कुंदर, हे दोघे हायली एक्सपिरियन्स्ड होते. सुब्रवाल यांचा तर जवळपास 22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि 8000 पेक्षा जास्त तासाचा फ्लाइंग एक्सपिरियन्स पण त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळं पायलट एरर असण्याची शक्यता देखील फार कमी आहे या केसमध्ये. आता या सर्व घटनेमध्ये फक्त एकच आशेचा किरण आहे, तो आहे ब्लॅक बॉक्स. हे नाव तसं पाहायला गेलं तर थोडंसं मिसलिडिंग पण आहे,
कारण ब्लॅक बॉक्स म्हणल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर येतो ब्लॅक कलर, पण तसं काही नाही. या ब्लॅक बॉक्सचा कलर हा ऑरेंज कलर आहे. जुन्या काळामध्ये ब्लॅक बॉक्सचा कलर हा ब्लॅकच होता, पण जेव्हा जेव्हा एअरप्लेन क्रॅश व्हायला लागले त्या ठिकाणी धूळ, राख आणि आग भडकायला लागली आणि त्या राखीतून तो ब्लॅक कलरचा बॉक्स हुडकणं अवघड चाललं. म्हणून नंतर कलर चेंज केला गेला आणि त्याला ऑरेंज कलर दिलं गेलं, पण नाव मात्र ब्लॅक बॉक्सच ठेवलं गेलं. तर प्रत्येक विमानामध्ये 2 ब्लॅक बॉक्स असतात. एक असते FDR फ्लाईट डाटा रेकॉर्डर, जो विमानातील सर्व टेक्निकल डेटा त्याच्या उड्डाणादरम्यान रेकॉर्ड करतो, जसे की स्पीड आहे, अल्टिट्यूड आहे, इंजिन परफॉर्मन्स आहे आणि ऑटोपायलट स्टेटस पण आहे. आणि दुसरं म्हणजे CVR कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, जे पायलटचे कन्व्हर्सेशन, कॉकपिट अलार्म आणि रेडिओ कॉल रेकॉर्ड करतं. एवढंच नाही, ब्लॅक बॉक्स हे खूपच टफ आणि ड्युरेबल पण आहे. आता एवढं विमान पडलं, एवढे लोक मारले गेले, विमान पूर्ण नष्ट झालं, सगळीकडे राख आहे, जाळ आहे, सगळंच आहे, तरी देखील ब्लॅक बॉक्स हे टिकून कसं राहिलं? तर सिंपल आहे. ब्लॅक बॉक्सची जी आउटर कव्हरिंग जी आहे ते टायटॅनियमची बनवलेली आहे. टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टील, जे 1100 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर 1 तासापर्यंत सहन करू शकतं. त्यामुळे ब्लॅक बॉक्सला काहीच होत नाही. आणि एवढंच नाही, वरून जरी प्लेन क्रॅश झाला तर 3400 ग्रॅव्हिटी फोर्सचा झटका देखील ब्लॅक बॉक्स सहन करू शकतं. आता या AI-171च्या केसमध्ये तर नाही, पण काही वेळेस विमान हे समुद्रावरून जात असताना समुद्रामध्ये क्रॅश होतात. त्यावेळेस 20,000 खोल फूट पाण्यामध्ये देखील ते ब्लॅक बॉक्स तसंच टिकून राहतं. आणि ते टिकूनच राहत नाही, तर त्याचा डाटा पण सेव्ह राहतो आणि 30 दिवसापर्यंत ब्लॅक बॉक्स सतत बीप करत राहतो. कारण त्या ब्लॅक बॉक्समध्ये पाण्याच्या खाली काम करण्यासाठी एक स्पेशल इन्स्ट्रुमेंट लावलेलं असतं, त्याचं नाव असतं ULB, अंडर वॉटर लोकेटर बीकॉन. ते सतत बीप करतं आणि जे वरून चाललेले सोनार आहेत किंवा सबमराईन्स आहेत ते सर्च टीमला एक्झॅक्ट डिटेक्ट करता येतो की प्लेन कुठे क्रॅश झालाय आणि ब्लॅक बॉक्स कुठे पडलाय. एकदा का ब्लॅक बॉक्स सापडलं की एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन लॅबमध्ये ते पाठवलं जातं. तिथं त्या ब्लॅक बॉक्समध्ये असलेली एक चिप असते, ती डिकोड पण केली जाते आणि त्यातून मिळतो तो प्रिव्हियस डेटा, की पायलटनं शेवटच्या क्षणी काय बोललं, इंजिनमध्ये काही फॉल्ट झाला होता का, हवामानाचा क्रॅशवर काही परिणाम झालाय का, मशीन फेल्युअर आहे की काही ह्युमन एरर आहे. आणि हे सगळं एकत्र करून क्रॅशचे फायनल मोमेंट्स जे आहेत ते समोर आणले जातात. नेल हेन्सफर्ड, स्ट्रॅटेजिक एव्हिएशन सोल्युशनचे चेअरमन आणि माझी पायलट, त्यांनी सांगितलं की कंटेमिनेटेड फ्युएल हे देखील एक रिझन असू शकतं. फ्युएल टँक जरी जवळपास पूर्ण भरलेला असला तरी जर फ्युएलमध्ये कंटेमिनेशन असेल तर इंजिनमध्ये क्लॉगिंग होऊ शकते आणि इंजिन काम करणे पूर्णपणे थांबू शकतं. तर ही देखील एक पॉईंट असू शकतो एअरप्लेन क्रॅशचा, जे इन्व्हेस्टिगेट केलं जात आहे. AI-171 हे 2 इंजिन असलेलं विमान आहे, त्यात ते एका इंजिनवर पण उडू शकतं. हेच ऍडव्हान्स विमानाची खासियत पण आहे. त्यामध्ये असतं रिडंडन्सी सिस्टीम, जे बॅकअप पॉवर, ऑटो पायलट आणि विमान ग्लाइड करू शकतं. त्यामुळेच हवाई सेवा हे आज स्टॅटिस्टिकली सेफ आहेत. पण हे सर्व टेक्नॉलॉजी फायदेशीर आहे जेव्हा वेळ आपल्या हातात असतो. पण हा अपघात टेक ऑफ झाल्यानंतर लगेच झाला. जर हाच अपघात 40,000 फीटवर झाला असता तर वेळ मिळाला असता आणि रिडंडन्सी सिस्टीम जी आहे त्यामधली ती काहीतरी काम करू शकली असती. पण हा अपघात फक्त 400 फीटवर झाला, त्यामुळे रिडंडन्सी लेअर हे लवकर तयार नाही होऊ शकले. आज AI-171 या दुर्घटनेपासून आपण एक गोष्ट नक्की शिकतो की विमान प्रवास जरी सुरक्षित मानला गेला तरी काही क्षणात सगळं बदलू शकतं. इंजिन थ्रस्ट, विंग फ्लॅप्स, लँडिंग गिअर्स आणि स्टॉल यासारखे काही टेक्निकल फॅक्टर्स हे प्रत्येक फ्लाईटसाठी अत्यंत महत्वाचे असतात. जरी वर्ड स्ट्राईक सारखा काही अंदाज काही तज्ञांनी लावला तरी इन्व्हेस्टिगेशनची मुख्य दिशा ही ह्युमन एरर, मेकॅनिकल फॉल्ट किंवा मेंटेनन्स इश्यू हाच आहे. आता आपल्या सर्वांच्या नजरा ह्या लागलेल्या त्या फक्त ब्लॅक बॉक्सवर.